नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा. नवरा बायको आणि सासू तिघांचं कुटुंब असतं. बिझनेसमॅन असतो त्याचा नवरा. सगळं काही व्यवस्थित असतं, पैसा वगैरे सगळ्या गोष्टी जागच्या जागी सगळं व्यवस्थित असतं. तरीसुद्धा 6 वर्ष लग्नाला होतात आणि तिला काही लेकरं होत नाही. नवरा हा कसा बिझनेसमॅन असल्यामुळे 15-15 दिवस, 6 महिना बाहेर असायचा आणि घरी संगीता आणि तिची सासू दोघीजणच असायच्या. तर 15 जून 2025ला काय होतं, संगीता ही रस्त्याने चाललेली असते आणि एक कुत्रा नालेजवळ तिला दिसतो घायल झालेला. तिच्या पायाला गेला असं त्या कुत्र्याला. तर ती तसंच त्याला उचलते, आधी धुवून काढते आणि हॉस्पिटलला घेऊन जाते. त्यानंतर डॉक्टर त्याला पट्टी करतात आणि ती त्याला घरी घेऊन येते. घरी आणल्यानंतर ती त्याचा लहान लेकरासारखं सांभाळ करते, त्याची काळजी घेते. त्याचे जे असेल त्याचं ते मेडिसिन वगैरे सगळं काही त्याला खायला वगैरे सगळं करते. तर 2 महिन्यांनी कुत्रा व्यवस्थित क्लिअर होतो. त्यानंतर आता माणसांनी प्रेम करावं प्राण्यांवर, चांगली गोष्ट आहे. पण मग एवढं पण नका करू. काय झालं पुढं तुम्ही नक्की बघा. तर त्याचं नाव ती सोनू ठेवते. 22 सप्टेंबर 2025 रोजी काय होतं, तिचं अचानक पोटात दुखायला लागतं संगीताच्या. ती हॉस्पिटलला जाते. डॉक्टरांना सांगते मी प्रेग्नेंट आहे का चेक करा. डॉक्टर सांगतात की प्रेग्नेंट नाही आहे. पण ती डॉक्टरांना असं सांगते की डॉक्टरांसुद्धा चकित होतात. डॉक्टरांना सांगते की मी आमचा सोनू डॉग आहे त्याच्याबरोबर असं करते. तर डॉक्टर डायरेक्ट तिला मानसिक रुग्ण म्हणून हॉस्पिटलच्या बाहेर हाकलून देतात. असंच बरेच दिवस चालू असतं. एक दिवस काय होतं, सासू अचानक उठते पहाटे आणि तिला कसला तरी आवाज येतो तिच्या रूममधून. ती विचार करते आवाज कसला येत आहे, बघते. तिला परत जाते आणि परत झोपते. परत 10 मिनिटांनी सासू विचार करते सुनाच्या रूममधून असला कसला आवाज येतो इथं. बघते तर दरवाजा उघडते, बघते तर तिच्या पायाखाली जमीन हादरते, डायरेक्ट चक्कर रूम पडते. त्यानंतर सासू शुद्धीवर येते आणि ती डायरेक्ट सुनाच्या कानफडीत वाजवते. तिला खूप बडबड करते. बडबड केल्यानंतर ती डायरेक्ट सांगते की माझं सोनूवर प्रेम आहे म्हणून. तर असं बरेच दिवस चालू असतं. आता सासू म्हणते आता काय करावं काही समजत नाही, हिला बोलून पण काही फायदा नाही. 20 नोव्हेंबरला बँकेत गेलेली असते सुनीता. तेव्हा सासू काय करते, त्या ड्रायव्हरला घेते आणि गाडी टाकून त्या कुत्र्याला लांब सोडून येते. पण घरी आल्यावरती बघते खूप आरडाओरडा करते, भांडणं करते. सोनू कुठे. सासूला खूप वैताग येतो. ती परत त्या कुत्र्याला शोधायला जाते आणि त्याला परत घरी घेऊन येते. जिथं सोडलं तिथून परत घेऊन येते. तर असं परत बरेच दिवस चालू असतं. त्यानंतर अचानक सुनीता एक दिवस खूप आजारी पडते आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर तिला कळते की तिला रॅपिस झाला म्हणून. आता रॅपिस झालेला व्यक्ती हा वाचत नसतो. तर 28 डिसेंबरला तिचं निधन होतं. तर कुत्र्यामुळे बघू शकता तिचा संसार उद्ध्वस्त झाला. तर तुमच्या आसपास पण असे काही लोक जर असं काही करत असतील, कायद्याने गुन्हा आहे, तुम्ही पोलिसांना नक्की कळवा. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं स्टोरीतून कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.